सर्व भ्रष्टाचारी लोक आहेत. जेवढे आमदार खासदार गेले त्यांची परिस्थिती काय बघा. मोदी साहेब आपले मेजॉरिटीने येणारच आहेत, त्यामुळे हा निर्णय हा फायनलच जवळजवळ. बच्चा बच्चा जानता है, बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना निर्माण केलेली आहे. इलेक्शनचे जसे चांगले माणसं आहेत त्यांचे मी खूप वेळा बघितले प्रोग्राम विराम खूप चांगल्यांचं. आता तुम्ही फुटून वेगळे झालेत म्हणजे काय शिवसेना तुमची अशी आता होऊ शकत नाही ना. एकनाथ शिंदे जिंकणार होता, काही त्याच्या कामावर ते दिसत होतं मला. अखेर शिवसेनेचा निकाल लागलेला आहे आणि खरी शिवसेना ही शिंदेंचीच आहे असा निवाडा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलाय. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये दोन्ही गटाकडून ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन्ही गटाकडून अपात्रतेच्या याचिका होत्या, त्यावरच सुनावणी झाली होती आणि त्यावरचाच हा निकाल होता. तरी शिंदेंसह त्यांचे 40 आमदार जे आहेत ते सुद्धा पात्र ठरलेले आहेत, त्यांच्यावरची अपात्रता टळलेली आहे. आणि दुसरीकडे ठाकरेंचे जे 14 आमदार होते त्यांच्यावरही शिंदे गटाकडून अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आलेली होती, पण ठाकरे गटाचे आमदारसुद्धा पात्र ठरलेले आहेत. एकूणच या सगळ्या निकालावर जनतेला काय वाटतं, लोकांची मतं काय आहेत, त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत, आज आपण हेच त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सध्या मी शिवाजी पार्क या एरियामध्ये आहे आणि माझ्यासोबत हे काही ज्येष्ठ मंडळी आहेत. सो आपण त्यांच्याचकडून जाणून घेणार आहोत की या निकालावर नेमकं त्यांना काय वाटतं. तुम्ही शिवसेनेचा निकाल वाचलात? निकाल काल बघितला आम्ही तो, परंतु ह्याची कल्पना आम्हाला आधीच होती, कारण हे काल फक्त नार्वेकरांनी वाचून दाखवलेलं आहे. हे दिल्लीश्वरांच्याच ह्याने झालेलं आहे हे सगळं जे काय घडलं आहे ते. आणि ह्याच्याबद्दल जो काय आहे तो निर्णय आम्ही निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये आम्ही देऊ त्यांना काय द्यायचा आहे तो, परंतु हे आम्हाला आधीच कल्पना होती की हा असा निकाल येणार आहे म्हणून. पण त्यांनी शिवसेना ही शिंदेंना दिली, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? शिवसेना शेवटी आज लहान मुलांना पण माहिती आहे की शिवसेना कोणी स्थापन केलेली आहे. ते आज ह्या लोकांना कळत नाही. म्हणजे नार्वेकर साहेबांनी हा असा निर्णयच कसा दिला हे आहे. आणि हे दिल्लीश्वरांनी सगळं हे करून ठेवलेलं आहे, कारण बच्चा बच्चा जानता है, बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना निर्माण केलेली आहे. आणि असं उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचं पण हेच करणार आहेत ते. पण तुम्ही म्हणताय की शिवसेना हे लहान मुलापासून जाणते की ही शिवसेना बाळासाहेबांची आहे, पण शिंदे म्हणतायत की नाही बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे आमची शिवसेना. नाही, पण कसं होऊ शकतं, स्थापनच बाळासाहेबांनी केलेली आहे. शिवसेना उद्या मी पण म्हणे माझीच आहे म्हणून काय मला देणार का तुम्ही? पण कागदोपत्री सुद्धा त्यावर उल्लेख उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत असा कागदोपत्री सुद्धा उल्लेख नाही त्यामध्ये. कागदोपत्रीचा काही प्रश्नच येत नाही आहे ना. पण जे समक्ष घडलेलं आहे, जे सगळ्यांना माहिती आहे की बाळासाहेबांनी स्थापन केलेली आहे शिवसेना, मग त्याच्यावरती आणखीन काय कागदोपत्री असल्याचा काय प्रश्न येतो? अशा कित्येक गोष्टी कागदोपत्री होत्या पण त्या नाही म्हणून यांनी डिक्लेअर केलेल्या आहेत. हे तर जनतेला माहितीच आहे, जनता दाखवून देईल निवडणुकीच्या वेळेला. शिवसेना ही शिंदेंना दिली, तुम्हाला याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? सामान्य माणसाच्या मनात राग आहे आणि तो राग कधी दाखवतात? इलेक्शनला. आता सामान्य माणसांचं एकच आहे की मी माझ्या पोरांचं शिक्षण आणि पोट कसं भरू, एवढंच त्या लोकांच्या मनात आहे. लोक वाचतात आणि विसरतात. पण जो काय खेळ आहे हा कोर्ट कचेरी सुप्रीम कोर्टापर्यंत हा खेळ खेळला जाणार. आता ही कालची एक निर्णय झाला, आता उद्या हे सुप्रीम कोर्टात आणखीन काहीतरी होईल, तोपर्यंत इलेक्शन लागतातच आहे. आणि पुन्हा मोदी साहेब आपले मेजॉरिटीने येणारच आहेत, त्यामुळे हा निर्णय हा फायनलच जवळजवळ. सुप्रीम कोर्टात काही होणार असं तुम्हाला काही आशा राहिलेली नाही का? काही नाही, सगळं वरून मॅनेज होणार आहे. तोपर्यंत इलेक्शन पण येणार आहे. असे अनेक निर्णय असे विसरलेच जातात आपोआप. वरून मॅनेज केलं म्हणजे नेमकं कोणाकडे, तुम्हाला काय म्हणायचं नेमकं? हे दिल्लीश्वरांचेच सगळे निर्णय म्हणायचे. दिल्लीश्वर म्हणजे नेमकं कोण? कोणाचं नाव घेणार का काही नाही, कारण हे लोकांना माहिती आहे ना. आम्ही कसं सामान्य माणसाला काय करायचं आहे, आमची पोटं कशी भरतील, कामधंदे कोणी, हा आमचा विषय. आपले पेपर वाचायचं, टी व्ही बघायचं, एवढंच. फक्त दुःख होते काही गोष्टींचं. शिंदेंना शिवसेना दिली, राहुल नार्वेकरांनी निकाल दिला, या एकूच निकालावर तुला नेमकं काय वाटतं? माझं एवढंच म्हणणं आहे की एकनाथ शिंदे यांना भेटली आहे, प्रॉब्लेम नाही. एकनाथ शिंदे जसे चांगले माणसं आहेत त्यांचे मी खूप वेळा बघितले प्रोग्राम विराम खूप चांगल्यांचं. त्यांचं वागणूक खूप चांगलं आहे, ते शेतीवर खूप पुढे काय करतात. एवढंच की उद्धव ठाकरे पण काय बोलत नाही. मेन शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंची, भेटली पाहिजे उद्धव ठाकरेंना, पण ते नीट काम करतो त्यामुळे त्या लोकांनी त्याला काढलं. प्रश्न हे आहे की एकनाथ शिंदे करतोय काम, त्याला असून द्या पुढे, तो पुढे सपोर्ट करेल मला एवढं वाटतं. लहान मुलं पण खूप तो संपर्क करतो, खूप चांगला माणूस आहे, माझं एवढंच म्हणणं आहे.
काम करतो म्हणून त्यांनाच शिवसेना मिळावी असं काही आहे का? काम करतो म्हणून नाही, पण त्याचं एक कसं आहे, तो एक पार्टी भाग होता शिवसेनेमध्ये. उद्धव ठाकरे हे होते त्यांची मुलं, पण मेन म्हणजे तो बाहेरून आला, त्यांनी करून दाखवला, त्याला भेटली, हे वेगळं कारण आहे. आणि मेन म्हणजे मी तर हे बोलतोय, एकनाथ शिंदे जिंकणार होता, काही त्याचं कामावर ते दिसत होतं मला. आता त्यांनी दाखवण्यासाठी केलं की काय केलं माहीत नाही. माझ्यासोबत आणखी काही मंडळी आहेत, तर त्यांना या शिवसेनेच्या निकालावर नेमकं काय वाटतं ते पण आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काका, काल शिवसेनेचा निकाल लागलाय. राहुल नार्वेकरांनी शिवसेना ही शिंदेंना सोपवली आहे, तर या निकालावर तुम्हाला नेमकं काय वाटतं, काय भावना आहेत तुमच्या? नाही, माझ्या भावना म्हणजे योग्य नाही आहे, कारण जनतेचा साधारण विचार करून थोडा तरी निकाल त्यांच्या बाजूने द्यायला पाहिजे होता. समजा सर्वच जरी नाही हे केले असते तरी अर्धे तरी करायलाच पाहिजे होते असं मला वाटते. अर्धे म्हणजे काय? अर्धे आमदार अपात्र करायला पाहिजे होते. थोडे तरी कोणाचे अपात्र अर्धे आमदार अपात्र करायला पाहिजे होते असं वाटतं? आता हे शिंदेंचेच करायला पाहिजे ना, जे जे फुटून गेले शिवसेनेतून तेच. पण राहुल नार्वेकरांचं म्हणणं आहे, त्यांनी निकालात असं म्हटलंय की उद्धव ठाकरेंना आमदार अपात्र, कोणताही सदस्य अपात्र करण्याचे अधिकारच नाही आहेत उद्धव ठाकरेंना. आता ते काही बोलू शकतात, अधिकार नाही म्हणजे त्यांची शिवसेना आहे ना पहिल्या पूर्वीपासून. आता तुम्ही फुटून वेगळे झालेत म्हणजे काय, शिवसेना तुमची अशी स्वतः होऊ शकत नाही ना. तुमची स्थापना शिवसेना ही तुमची नाही आहे ना, ज्यांनी स्थापन केली शिवसेना त्यांचीच शिवसेना आहे ना. त्याने तुम्हाला त्या पक्षात घेऊन तुम्हाला जर आतापर्यंत मोठे केले नसते तर तुम्ही पुढे काय करणार होतात? मग पुढे कुठून शिवसेना काढू शकता का ते लोक? मग तेवढा असेल तर तुम्ही भाजपमध्ये नाही जायला पाहिजे होतं ना. स्वतंत्र राहून तुम्ही वेगळा पक्ष शिवसेना स्थापन करायला पाहिजे होती. शेवटी आधार घेतलात ना तुम्ही त्यांचा. पण त्यांचं म्हणणं आहे की आम्हीच खरी शिवसेना आहोत असं त्यांचं म्हणणं होऊ आहे. शकत नाही. तुमची असं म्हणून थोडाच होणार आहे. आता जनता काय त्याच्यावर निर्णय घेईल तेच. जनता त्यांची जागा त्यांना दाखवेल. ठीक आहे, आता सगळं झालं. आता सगळं झालंय. शिवसेना शिंदेंना मिळाली, निकाल लागला. ठाकरे सुप्रीम कोर्टात जातील. सुप्रीम कोर्टातला जो काही निकाल येईल तो येईल. पण आता पुढे निवडणुका लागत आहेत, लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्यात तुम्ही नेमकं काय करणार? नेमकं आमचं जे मत आहे ते आम्ही करणार बरोबर. ज्याला योग्य आम्ही त्याला निर्णय देणार. पण कोण, ठाकरे की शिंदे, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला शिवसेनाच पाहिजे, ठाकरेच पाहिजे. ठाकरेच पाहिजे. पण ठाकरेंकडे तर आता धनुष्यबाण चिन्ह पण नाही. ना धनुष्य चिन्हावर काहीच नाही. चिन्ह कोणी माणसावर कोणी कुठल्याही चिन्हावर निवडून येऊ शकतो. चिन्हाचं काय आहे? आता त्यांचं होता पहिल्यापासून धनुष्यबाण, आता नाही तरी पण आता ज्याच्यावर मशालवरती आलेत ना निवडून 2-3 सीट त्याने घेतल्यात ना. असं काही चिन्हाचा काही फरक पडत नाही लोकांवरती. लोक बरोबर आता सध्या विचार करूनच निर्णय घेतील असं मला वाटतंय. निवडणुकीत आम्ही ठाकरेंच्याच बाजूने असणार असं यांचं मत आहे. काका, काल शिवसेनेचा निकाल आला. राहुल नार्वेकरांनी शिंदेंना शिवसेना सोपवली आहे. त्यांचे 40 आमदार जे आहेत जे अपात्र होतील असं बोललं गेलं, पण शिंदेंची अपात्रतासुद्धा टळलेली आहे आणि निकालसुद्धा त्यांच्या बाजूने लागलेला आहे. काय वाटतं? हा निकाल आम्ही बिलकुल मानत नाही, बिलकुल मानत नाही. ना शिंदेने मानतो आणि ना त्या शिंदे गटाला मानतो, कोणाच मानत नाही. ना खासदार आमदार जेवढे भात त्यांच्याकडे गेलेत ना कोणाच मानत नाही. त्यांची अगोदरची परिस्थिती काय होती, ते कुठून आले, कसे आले, त्यांनी किती कमवलं आणि ऐन टाईम ते ईडी लावून त्याने दाबाव हे करून आता सर्व हे आहेत, सर्व लाचखोर आहेत, सर्व मतलब काय सर्व हे भ्रष्टाचारी लोक आहेत. जेवढे आमदार खासदार गेले त्यांची परिस्थिती काय बघा. ते अगोदर शिवजीत होती त्यावेळी त्यांची परिस्थिती काय होती आणि आताची परिस्थिती बघा. ते दबावामुळे ते तिकडे गेले उडी मारली त्या लोकांनी, माहिती आहे का? पण हे काय सर्व आता जेवढे खासदार आमदार आहेत ते त्यांची परिस्थिती अगोदर कशी होती सर्व त्यांनी मग ते त्यांच्या मागे मग ईडी लावून शिडी लावून आणि परत असं दबावून टाकून त्यांच्याकडं वेगळा गट तयार केला लोकांनी असं आहे. आणि हे कारस्थान केलं आहे. हे कुठला बिलकुल न्याय मानतच नाही, बिलकुल न्याय मानत नाही मी. आणि न्याय नाही हो, अन्याय आहे ते. ईडी लावली, सीबीआय लावली असं तुम्ही जे काही बोलताय, तर ते त्यामागे कोणाचा हात आहे? काय वाटतं तुम्हाला? BJP आणि दुसरं कोणाचं नाही, अमित शहाचा. दुसरं कोणाचं आहे? अमित शहाचा. ह्या लोकांनी हे करून त्यांच्या भीती दाखवून त्या लोकांना हे जेलमध्ये टाकून म्हणा, जेलची धमकी दाखवून, प्रॉपर्टी धमकी दाखवून हे लोक जरा बिहून पळाले तिकडे, असं झालं. आणि आता ते म्हणतात की ठाकरेंना कुठलाच अधिकार नाही शिंदेंना अपात्र करण्याचा. आता बिलकुल अधिकार नाही. ह्या लोकांना बस बोलायचा बिलकुल अधिकार नाही. आम्ही त्याला मानतच नाही. शिंदेला मानत नाही, ते खासदारला पण आमदारला कोणाच मानत नाही, कोणाच बिलकुल मानत नाही आम्ही. जे उद्धव साहेब आम्हाला एक ही माणूस, आम्हाला एक ही शिवसेना हे प्रमुख म्हणतो उद्धव साहेब, बस दुसरं कोण मानत नाही आम्ही. आमचा एकच प्रमुख आहे आणि ते उद्धव ठाकरे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. दुसऱ्या यांना नेमका काय वाटतं तुम्हाला? शिवसेनेचा निकाल लागलाय, काय वाटतं त्यावर? शिवसेनेचा निकाल लागला असेल पण उद्धव ठाकरेंनाच मान्यता आम्ही देतो.
पण आता उद्धव ठाकरेंकडे चिन्ह नाहीये, धनुष्यबाण गेलंय, पक्ष गेलाय त्यांच्याकडून, नवीन पक्ष आहे. चिन्ह नसू दे, पण चिन्ह जे मशाल मिळाली आहे त्यांना, त्या मशालीवर ते पुढे येतील असंच आशा आहे. तर काय वाटतं, राहुल नार्वेकरांनी निकाल दिलाय तो तुम्हाला पटतोय का? मॅडम, मला यातलं मी काय गंधच नाही, म्हणजे बघितलं नाही किंवा ऐकलंही पण नाही. पण शिंदेंना शिवसेना सोपवली, आमदार अपात्र होणार होते, ते 2 वर्षापासून बोलतायत की आमदार अपात्र होतील. आदित्य ठाकरे म्हणाले की हे असंविधानिक सरकार आहे. मग आता काय वाटते तुम्हाला? आम्हाला एकच वाटतं की शिवसेना ही उद्धव ठाकरेंच्याच बाजूने असावी आणि त्यांच्या बाजूनीच सर्व व्हावं. शिवसेना आशीर्वाद म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेना चालवावी. बाळासाहेबांचा आशीर्वाद म्हणून उद्धव ठाकरेंनी शिवसेना चालवावी आणि आम्ही निवडणुकीत त्यांना जागा दाखवून देऊ, आम्हाला हा निकाल पटलेला नाही, अशाच भावना इथल्या या लोकांच्या दिसत आहेत. कॅमेरामॅन मंदार चव्हाणसह भाग्यश्री राऊत, मुंबई तक.